भारत माता की भारत माता की जय श्री राम जय श्री राम। विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी, या मतदारसंघामधून आलेले सर्व वडीलधारी माता बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, निवडणुका आल्या का लोक आरोप प्रत्यारोप करत असतात, कारण की त्यांना दुसरं स्वतःचा विकास काय केला आहे हे सांगायला त्यांच्याजवळ नसतं, कारण विकासाचं ध्येय त्यांचं नसतं। फक्त निवडणुका आल्या तात्पुरत्या दुसऱ्यांवर टीका टिप्पणी करायची आणि टीका टिप्पणी करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, अशा पद्धतीची प्रवृत्ती आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि म्हणून अशा प्रवृत्तीला आपण सर्वांनी निश्चितपणाने त्यांनी केलेले आरोप असतील किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष घालून आपल्याला निश्चितपणाने लक्ष घातलं जाण्याची गरज आहे। आपण बघितलं असेल त्यांचे लोक ते टाकतात गावित साहेबांनी 30 वर्षामध्ये काय केलं। आता मी काय केलं हे जर विचारत असतील तर मी कधी कधी म्हणतो की अशा माणसांना तपासण्यासाठी डोळ्यांच्या डॉक्टरची गरज आहे, कारण की ज्या माणसाला दिसत नाही त्या माणसाला चांगलं दिसलं पाहिजे, ही भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे। मी राजकारणात आलो तेव्हा या ठिकाणाहून मी भाषण केलं पहिलं। आम्ही म्हणत होतो की आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही जिल्ह्याची निर्मिती करू, आणि त्याच पद्धतीने आम्ही निवडून आल्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मी मंत्रिमंडळात आलो, आणि मंत्रिमंडळात आल्यानंतर पहिल्याच वर्षी आपण नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती केली, आणि ही जिल्ह्याची निर्मिती केली ही होऊ नये म्हणून लोकांनी खटखट प्रयत्न केले। त्यावेळेचे हे बाळासाहेब ठाकरेंच्या जवळचे होते। हे सर्व चांडा चौकडी आत्ताची जे विरोधक आहे ते असतील किंवा अमरीशभाई किंवा घाट घातला, त्याने मंत्रिमंडळाचे मान्यता झाली, नंदुरबार जिल्ह्याचे आदेश काढले नाही। कैलासवासी प्रमोदजी महाजन आणि या दोघांनी त्यावेळेला सांगितलं, आम्ही लखन भतवालजी आम्ही गेलो आणि आपला आदेश काढला नाही। प्रमोदजींनी बाळासाहेबांना सांगितलं, वाशिमचा आदेश काढला आणि भाजपाच्या हिस्साचा जिल्हा जो निर्माण केला त्याचे आदेश काढले नाही। बाळासाहेबांना सांगितल्यानंतर लगेच त्याच दिवशी संध्याकाळी आदेश निघाले। ही मंडळी अशी आहे, तुमचा विकास बघवत नाही, या जिल्ह्याचा विकास नाही, इथल्या कोणत्या माणसाचा विकास नाही झाला पाहिजे अशी यांची ही प्रवृत्ती आहे। आणि ही प्रवृत्ती असल्यामुळे बाकीच्यांनाही भीती वाटते। पूर्वी ही मंडळी काय म्हणायची कि इधर हमारा जूता भी खड़ा करेंगे तो चुन के लाएंगे असं म्हणायचं। आता यांचे जूते पण कुठे गेले आणि यांचे उमेदवार मला वाटतं जूतेच आहेत, कारण की त्यांना काही से नसतो, कोणालाही उभं करून देतात। यांना असं वाटतं की आपण काही सांगितलं तरी निश्चितपणाने लोक आपल्याला मत देतील, आणि म्हणून यांनी हे उमेदवार कोणालाही शोधून आणतात, आणि हे उमेदवार असे शोधतात की तो त्यांचा चप्पल उचलणारा पाहिजे।
त्यांचा भागीदारी असला पाहिजे, भागीदार. आणि तसलेच उमेदवार या ठिकाणी उभे करतात. आताचा उमेदवार आहे, मी तुम्हाला सांगतो, हा उमेदवार या ठिकाणी या शहराची गटाराची योजना आहे, ती गटाराची योजना या ठिकाणी जाहिरात दिली. खरं तर त्या नियमामध्ये बसत पण नाही, तो इलिजिबलच नाही त्याच्या, तरी त्याला त्यांनी इलिजिबल दाखवलं. इलिजिबल दाखवून गटारीचं काम दिलं. आता गटारीचं काम दिलं याच्यात हे भागीदार आहे, म्हणजे नगराध्यक्षचा नवरा भागीदार. नवरा कोण माहिती आहे ना? तो भागीदार त्या उमेदवाराचा, तडवीचा भागीदार. आणि या भागीदारीमध्ये त्यांनी हे टेंडर घेतलं आणि हे टेंडर घेतल्यानंतर त्या गटार केली, पण ते पाणी जाण्यासाठी नाही, पाणी मुरण्यासाठी केली, मुरण्यासाठी. आणि मधल्या काळामध्ये आपण बघितलं असेल, मोठ्या प्रमाणामध्ये हे गटारीचं पाणी खूप लोकांच्या हँडपंप मध्ये यायचं. लोक खूप तक्रार करायचे, हे पाणी कुठून येत आहे, परंतु ते पाणी हँडपंपाच्या याच्यामधून यायचं. त्यावेळेला नंतर लक्षात आलं, त्यांनी गटार काढताना खाली स्लॅब टाकला पाहिजे, तो स्लॅब टाकला नाही म्हणून ते पाणी मुरत होतं. आणि अशा पद्धतीनं ती गटार पूर्ण झाले नसताना गटार पूर्ण झाली म्हणून पैसे काढले. लोक कोर्टात गेले, त्यांनी चौकशी करायला त्या ठिकाणी लावली आणि नगरपालिका विभागानं त्याची चौकशी केली. आणि त्याच्या चौकशीमध्ये जे सर्व नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली. एवढंच नाही तर त्यांच्यावर, त्या कॉन्ट्रॅक्टरवर ज्याने टेंडर घेतलं होतं, म्हणजे या तडवीला 5,000 रुपयाचा दररोजचा दंड लावला. आणि तो दंड वसूल करतो म्हणून आम्ही सांगितलं नगरपालिकेने. नंतर नगरपालिकेने तो दंड वसूल नाही केला, तो याने ठराव केला माफ करून द्यायचा, माफ. म्हणजे एक तर गटार खाल्ली आणि दंड बी खाल्ला. आम्ही पूर्वी म्हणायचो या लोकांना सवय आहे, खडी खायचं, मुरुम खायचं, डांबर खायची सवय होती. आता तर गटार बी खायची सवय लागली यांना. ही अशी माणसं आहे, काय खातील याचा नेम नाही. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, अशी माणसं कॉन्ट्रॅक्टर आणि सत्तामध्ये यायचं, दोघांनी भागीदारी म्हणून भागीदारी खायचं, हे धंदे यांचे या ठिकाणी झालेले आहे. हे झालं गटारीचं काम, दंड माफ केला. एवढंच नाही, इथपर्यंत थांबले नाही, ते गटारीचं पाणी शेवटच्या टोकाला घेऊन जायचं एकत्रित करून आणि त्या ठिकाणी शुद्धीकरण करायचं. शुद्धीकरण, आमचे नगरसेवक एक दिवशी ते बघायला गेले, शुद्धीकरण बघायला. त्या ठिकाणी टँक आहे, शुद्धीकरण बघायला गेले. काय भरलेले होते त्या टँक मध्ये? कांदे भरलेले होते, कांदे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की त्या ठिकाणी याच तडवीला दिलं, याच डीम कन्स्ट्रक्शनला दिलं. आणि ते पूर्ण नाही, एक थेंब पाणी नाही निघालं, थेंब पाणी शुद्धीकरण झालं नाही. आणि विजेचं बिल 75 हजाराचं बिल यांनी भरलं, 75 लाख रुपयाची बिल यांनी भरली. मला सांगा, बिल यांनीच द्यायची होती, ती बिल भरली नगरपालिकेने. म्हणजे तुमच्या सर्वांवर भुर्दंड. आणि दुसऱ्याला सांगतात त्यांनी याच्यात भ्रष्टाचार केला, त्याच्यात भ्रष्टाचार केला. आणि अशा पद्धतीनं हा काळा बाजार करण्याचं काम यांनी सातत्यानं केलं, आज नाही. आणि म्हणून तुम्हाला मला विनंती करायची आहे, अशी माणसं ज्यांनी वर्ष भ्रष्टाचार केला त्यांना राजकारणामध्ये आणून त्यांच्याबरोबर अजून जास्त भ्रष्टाचार कसा करायचा ही यांची प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला आपल्याला निश्चितपणाने दूर ठेवलं पाहिजे. एवढंच नाही, हा जो मेंबर उभा आहे, जो तडवी उभा आहे, हा त्या धडगाव मध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत होता. त्यावेळेला रोजगार हमी योजनेची कामं निघाली होती.
रस्ते झाले नाही, घरात बसून बसून मजुरांचे खोटे नावं टाकून बिलं काढली या लोकांनी. आणि हे समोरावर उघडं पडेल असं दिसल्याबरोबर नोकरी सोडून दिली, राजीनामा देऊन टाकला. ते अशी माणसं आहे. त्याच्या पुढे पण जाऊन सांगतो तुम्हाला, या लोकांनी रणाचा पाणी पुरवठा योजनाचं टेंडर घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शनी मांडळचं घेतलेलं आहे आणि सारंगखेड्याचं घेतलेलं आहे. त्या सारंगखेड्याचं घेतलेलं टेंडर तो तिथला आमचा मुन्ना त्याला म्हणतो देता क्या बंद पाडू असं सांगतो. आणि हा दिलं थोडे दिवस तो चालू ठेवतो, पुन्हा बंद करतो. अशा पद्धतीनं त्यातलं काम झालं नाही. 2 वर्ष व्हायला आले, 2 वर्षामध्ये काम नाही राहिले. रस्ते खोदून ठेवलेले आहे. रस्ते सुद्धा त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करून द्यायचे होते, ते त्यांनी केले नाही. पाणी पुरवठा तिथे झाले नाही. शनी मांडळची पाणी पुरवठा झाले नाही, त्यांनी घेतली आहे. म्हणजे काम नाही करायचं आणि बिलं काढून घेतली. प्रामुख्यानं सारंगखेड्याची बिलं काढली, प्रकाशाची बिलं सारंगखेड्याची काढली, त्याचबरोबर शनी मांडळची बिलं काढली आणि अजून तिसरं रणाची बिलं काढली. तिन्ही बिलं काढून घेतलेली आहे, कामं नाही. अशा पद्धतीच्या माणसांना आपण निवडून द्यायचं का, हा विचार करण्याची गरज आहे. या सर्वांची टोळी आहे. हे भ्रष्टाचार करणाऱ्यांची टोळी, चोरी करणाऱ्यांची टोळी, हे आपल्याला या ठिकाणी दिसेल. आपण बघितलंय, पूर्वी बोरसेभाऊ होते. बोरसेभाऊ म्हणून एक सिनियर ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक होते. ते सांगायचे हे मध्य प्रदेशचे सर्व या ठिकाणी दरोडेखोर आलेले आहेत आणि हे दरोडे टाकतात. अशा पद्धतीनं पूर्वी काय करायचे, त्या विरचकचं पाणी या शहराला द्यायचे, ते विरचकचं पाणी चोरून स्वतःच्या शेतामध्ये घालायचे. हे कुठे काय चोरतील सांगता येत नाही. हे धरण बांधत होतो आपण, विरचक धरण. हे विरचक धरण बांधत होतो त्यावेळेला पहिले घर बांधलं नाही, आता ते घर आहे ना तिथे आपलं फार्म हाऊस म्हणतात, फार्म हाऊस बांधलं तिथे. ते धरण बांधल्यानंतर बांधलंय. सरकारचा नियम आहे की एकदा त्या ठिकाणी धरणाला मंजुरी दिली त्याच्यानंतर तुम्हाला कुठलीही इमारत बांधता येत नाही. ती इमारत त्यांनी बांधली आणि नंतर खोटी कागदपत्र तयार करायला लागले. एक चांगला प्रांत चांगले होते, त्या प्रांतनं ऐकलं नाही, कलेक्टरवर दबाव आणला, कलेक्टरचं बी ऐकलं नाही. त्याने कागदपत्र बरोबर तयार करून ठेवले. खोटे कागदपत्र तयार करून अजून सुद्धा पैसे मागताय. सत्तेमध्ये सत्ता बदल झाली का इकडून तिकडे पलटायचं काम करायचं फक्त स्वार्थासाठी. आणि म्हणून त्याने आज सुद्धा लोक काही कोर्टामध्ये गेले. कोर्टात सरकारने सांगितलं आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो. अजून कारवाई झाली नाही, आता नोटीस आली आहे, त्यांच्यावर ते कारवाई होणार आहे. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचे त्या फार्म हाऊसचे पैसे 40 लाख घेऊन टाकले. अजून कमी आहे, अजून मागताय. आता नवीन रेट प्रमाणे द्या म्हणतात. सर्वात दुर्दैव आहे आमच्या नंदुरबारकरांचं की त्या ठिकाणी अनबर ते तुम्ही ऐका, तुम्हाला ऐकल्यावर तुम्ही ठरवा काय करायचं ते. आवाज हे बरोबर नवीन आहे का थांबा ना.
याच्यामध्ये निर्लज्ज माणसाला, निर्लज्ज माणूस किती असू शकतो निर्लज्ज, याचं हे प्रमाण आहे. त्याने काय केलं माहित आहे की सांगितलं की हे काढून टाकलं पाहिजे. फार्म हाऊस बांधलंय, कबूल करतो. पण या आता माझ्या घरामध्ये घर आहे तर जंगल बांधून येणारच. आता तर गरीब आदिवासीच्या घरामध्ये बी यायला लागले जंगल बांधून, ते याच्यात बी येतील. जेट्टी टँकच्या पाण्याचा निचरा होत असेल, मी कबूल करतो. पण या बघा निर्लज्ज सारखं अजून वरून कबूल करताय. त्यांचं सेफ्टी टँकचं पाणी त्या तलावामध्ये जात आहे, धरणामध्ये, आणि ते पाणी शहराला, त्याचं पाणी शहराला या ठिकाणी सप्लाय होतं. आणि वरून म्हणता होत असेल अशा पद्धतीने. एखादा असता बिचारा सांगितलं असतं शहरामध्ये हे संडासाचं पाणी जात आहे, मी तिथून काढून टाकतो. पण माणसं किती निर्लज्ज असतात हे याचं हे प्रमाण मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि म्हणून असे माणसांना तुम्ही किती दिवस पोसणार आहे, किती दिवस त्यांना तुम्ही जे दम देतात, आज सुद्धा दम देतात, त्या शिक्षकांना दम देतात, व्यापाऱ्यांना दम देतात, बघून घेऊ म्हणतात. हे बघा, सुरुवातीला मी राजकारणात आलो होतो, मी राजकारणात आलो त्यावेळेला हे बाकीच्या व्यापाऱ्यांना, बाकीच्या सर्वांना दम द्यायचे लोक. मला म्हणायचे, मी उभा होतो तेव्हा काही आमचे मित्र होते आमदार, काही मंत्री होते, ते मला सांगायचे हे माणसं बदमाश आहेत, यांच्या मागे लागू नको. मी त्यांना सांगितलं, हे बघा मी राजकारणात आलो आहे, तुम्हाला मी स्पोर्ट्समन होतो, माझे कपडे काढल्यावर तुम्हाला दिसेल मी कसा दिसतो ते. म्हटलं हे आले ना कोणी मला मारायला, पहिले 2-3 असं मुसडून देईन म्हटलं, नंतर मग पुढे मी बघेन काय माझं काय वाटतं. हे बघा, हे दादागिरी मादागिरीचे विषय संपले आहे. अरे पहिले पोरांनो, पहिले खूप दादागिरी करायचे हे. आणि मी सुरुवातीला पहिल्या निवडणुकीला मला काही लोकांनी जीप दिली, त्याला धमकी दिल्या, दुसऱ्या दिवशी जीपवाला पळून गेला. असे गण पळवून लावायचे. आता लोक यांनाच पळवून लावतात, अशी लोकांमध्ये हिंमत आली आहे. आणि त्यामुळे या जिल्ह्यामधले सर्व दादागिरी निश्चितपणानं संपून गेलेली आहे. पण आता थोडं माझ्या संस्थेमध्ये शिक्षकांना, म्हणजे त्यांची संस्था आहे, ती संस्था बी कोणाची होती, जीटी बापूजींनी गोर गरीब माणसांसाठी ती संस्था काढली होती, गोर गरीब माणसांसाठी. ते त्या ठिकाणी, या ठिकाणी आपले गरिबांचे पोरं येतील, शिकतील म्हणून संस्था काढली. लोकांकडून धान्य गोळा केले, पैसे गोळा केले, ती संस्था काढली. आणि ही संस्था आता यांनी हडप करून घेतली आहे. या संस्थेमधले हळूहळू एक काढून टाकले. आणि आता त्याच्यावरून माळी, मराठा, आदिवासी हे होते, त्याच्यावर आमदार बी होता पूर्वी, त्या डायरेक्टर बॉडीवर आमदार होता, त्या आमदाराला बी काढून टाकलं. मी यायच्या अगोदरच आमदारांना काढून टाकलं. मी असतो बसतो मी. आणि आता तर काय केलं त्यांनी, सर्व घरचे भरून घेतले आहे, एक काढून टाकला. आणि हे काढून टाकताना काय, आदिवासीला बी हिंदू भाषिक बनवून टाकलं, मराठ्यांना बी हिंदू भाषिक बनवून टाकलं. दुसरं कुमार गावित, आता माझं नाही पण दुसऱ्याचं ज्याचं नाव असायचं, बिचाराला त्याला नीट आदिवासी बी बोलता येत नव्हतं, त्याचं नाव लिहून टाकायचं की आपले वाघायचे होते हिंदी भाषिक, प्रतापरूपजी हिंदी भाषिक. त्या प्रतापरूपजीला बिचाराला मराठी आदिवासी नीट येत नव्हतं. असं करून त्यांनी ही संस्था मायनॉरिटी केली, अल्पसंख्याक. ही संस्था अल्पसंख्याक करायचं कारण काय की एकदा ह्या संस्था अल्पसंख्याक झाल्या
तर त्यांच्या मर्जीनुसार कोणाला बी घेता येतं. म्हणजे तुम्हाला 35 मार्क मिळाले, 60 वाल्याला डावलून द्यायचं, 35 वाल्याला प्रवेश द्यायचा, हे यांना अधिकार. आणि नोकऱ्या लावायच्या त्याच्यात रिझर्वेशन विषय काय नाही, ना ओबीसी, ना विजेंटी, ना आदिवासी आणि ना दलित. यांना वाटलं अव्यक्ती आहे तिला घ्यायचं, घेऊन टाकायचं. यांनी कमी नाही केलं. यांनी माणसं मध्य प्रदेश मधून आले, ब्याहींचे नातेवाईक, साल्याचे नातेवाईक, बायकोचे नातेवाईक असे आणून त्यांना इथे नोकऱ्या दिल्या. पण त्या नंदुरबार जिल्ह्यातील माणसांना पाहिजे त्या नोकऱ्या मिळाल्या नाही, अशी माणसं आहेत. आता तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही यांची जी संस्था आहे ना, या संस्थेला मायनॉरिटी करताना आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा यांच्याकडे आश्रमशाळा आहे, वसतिगृह आहे. आम्ही निश्चितपणानं पुन्हा सत्तेवर आल्यानंतर 1 वर्षाच्या आत याच्यावर सरकार बसेल, सरकार, एवढं मी तुम्हाला सांगतो. हा, जे आता दम देतात ना, दमबीम विसरून जातील, मायनॉरिटी विसरून जातील. हे सर्वसामान्य माणसांसाठी काढलेला संस्था आहे. त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणानं न्याय दिला जाईल. किती दिवस दम देणार? बिचारे मास्तरांना दम देतात, घाबरून जातात. आणि म्हणून आपल्याला तेही करायचं आहे. हे संजय टाउन हॉल आहे. हा संजय टाउन हॉल शेतकरी आमच्या तरुण मित्रांना सांगतो, आपले बाप दादांनी या ठिकाणी माल, शेतीचा माल विकायला यायचे, त्या मालमधून 2 पैसे 2% प्रमाणे ते टाउन हॉल बांधण्यासाठी पैसे कट करून दिलेले. हे शेतकऱ्यांचं होतं. त्यावेळेला असं ठरलं होतं, या ठिकाणी शेतकरी शेतीचा माल विकायला येईल, रात्र झाली तर त्याला झोपायला त्या ठिकाणी सोय आहे, तो राहील. त्याचबरोबर त्या टाउन हॉल मध्ये शेतकऱ्याचं, गोरगरीब माणसाचं मुलांचे लग्न होतील, वेगवेगळे कार्यक्रम होतील, शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेता येईल. आणि म्हणून हे संजय टाउन हॉल बांधलं. आता बघा बरं, त्याच्यावर आपल्या बापाचे जागीर करून ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीनं हे केलं. आणि म्हणून मला सांगायचं आहे, हे यांचं थांबवण्याची गरज आहे. हे गोरगरिबाचं आहे. ज्या माणसाचा हक्क त्याच्यावर आहे त्या माणसाला ते दिलं पाहिजे, त्या माणसाचा हक्क त्याच्यावर राहिला पाहिजे. मी या मताचा आहे. मी बऱ्याचदा सांगितलं त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना, तुम्ही मागा, तुमचा हक्क हा डॉक्टर गावित मिळवून देईल. हे तुम्हाला तुमचं आहे, तुम्हालाच मिळेल. आम्ही कधी कोणाच्या ताटातलं हिसकून घेण्याचं कधी पाप करत नाही. यांना दुसऱ्याचं ताटातलं हिसकून घेण्याची सवय आहे. कोणाच्याही ताटामध्ये हे हात टाकतात आणि अशा पद्धतीनं ही यांची प्रवृत्ती आहे. आणि म्हणून या प्रवृत्तीला आपल्याला दूर करण्याची गरज आहे. दुसऱ्याचं म्हणतात घराणेशाही. अरे मला सांगा, त्या ठिकाणी बटेसिंग भैया आमदार होते, त्याच्यानंतर चंद्रकांत रघुवंशी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता. इथे मोहनसिंग भैया त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव नगराध्यक्ष होते. तेव्हा कुठे होती घराणेशाही? तेव्हा कुठे गेले होते? तेव्हा त्यांना घराणेशाही दिसली नाही. आणि खिडक्या यांच्या म्हणे खिडक्या बंद केल्या. यांच्या खिडक्या बंद झाल्या, हा राग आहे त्यांना. यांच्या इतक्या खिडक्या, त्यांच्या तितक्या खिडक्या, यांच्या खिडक्या सर्व बंद झालेल्या आहेत. कोणी विचारून नाही राहिलं. त्याच्यामुळे जीव उफाळतोय सर्वांचं. स्वरूपसिंग नाईक त्यावेळेला मंत्रिमंडळात होते, माणिकराव खासदार होते, माणिकरावचा पोरगा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता, खाली पंचायत समितीमध्ये त्यांचे घरचे होते. या त्यावेळेला यांना सर्वांना घराणेशाही दिसत नव्हती. अरे तुम्ही तर एकाच पक्षात होते, आमचं तरी काय, आमचं हे बघा, आमच्या घराण्यातले लोक चांगले काम करत असतील म्हणून काँग्रेसवाल्यांनी तिकीट दिलं शहाद्यामध्ये, आम्ही आमच्या भाजपवाल्यांनी तर नाही दिलं. आणि इकडे शरददादांना आपलं राष्ट्रवादीने त्याने तिकीटच नाही मागितलं, तसं राष्ट्रवादी त्याने अपक्ष उभं राहून गेले. आता विषय असा आहे, जनतेने ठरवायचं त्या माणसांना निवडून द्यायचं की नाही. कॅलिबर असेल तर निवडून देणार, कॅलिबर नसेल तर नाही निवडून देणार. परंतु अशा पद्धतीचे आरोप करायचे. हे बघा, आमच्या घराणेशाहीच्या गोष्टी करतात.
आमच्या घराण्याने कोणाचा त्रास दिला नाही, कोणाचं काय हिसकून घेतलं नाही. आम्ही लोकांची सेवा करायला आलो आहे, म्हणून आम्ही जनतेची सेवा करतो. मला तुम्ही सांगा की एक नेता दाखवून द्या, या जिल्ह्यातला एक नेता दाखवून द्या, तो शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत आणून पोहोचवतो. एक नेता दाखवा. माणिकराव गावित एवढ्या वर्ष खासदार होते, एवढ्या योजना होत्या, एक तरी योजना आणली का? हिनाताईला आपण खासदार म्हणून संधी दिली. हिनाताईने गॅस 2 लाखापर्यंत गॅस या ठिकाणी दिले. एवढंच नाही, हर घर बिजली ही योजना आणून दिली. आम्ही गेलो, हर घर बिजली त्या सर्वांच्या घरी पोहोचली पाहिजे म्हणून आम्हाला त्यावेळेला ऊर्जा मंत्र्यांनी पत्र दाखवलं. महाराष्ट्राने लिहून पाठवलं होतं की महाराष्ट्रात 100% वीज जोडणी झाली. इथून आम्ही सर्वे करून घेऊन गेलो होतो. 86 गावं आणि सुमारे 2000 पाड्यांना वीज पोहोचली नव्हती. हिनाताईने सांगून ती वीज पोहोचवण्याचं काम केलं. जल जीवन मिशन हिनाताईने लक्ष घातलं. त्या कमिटीवर होत्या हिनाताई देशाच्या, आणि अशा पद्धतीने योजना दिली. आम्ही दिले. लाडकी बहीणची योजना आपण प्रभावीपणाने राबवली. भांड्यांची योजना आपण राबवल्या. शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना जितकी मदत करता येईल तेवढी केली. एवढंच नाही, मी आपल्या धरणांना पैसे देताना अधिकाऱ्यांना नियम बदलायला लावले. नियम बदलून हे विरचक धरणाला मी पैसे दिले. मी दिले म्हणजे आदिवासी खात्यामधून मी पैसे दिले, आणि म्हणून हे विरचक धरण झालं. म्हणून आज शहराला प्यायला पाणी मिळत आहे. त्याच्यासाठी ही पाणी पुरवठा योजना आहे. ही शहराला सध्या पाणी पुरवठा योजना, त्याच्या माध्यमातून आपण पाणी पितो. ती योजना पण 1.5-2 वर्ष यांनी प्रयत्न केला, मंजूर होत नव्हती. मी मंजूर करून दिली आणि हे द्यायला लावलं. हे नाट्य मंदिर आहे. या नाट्य मंदिराला 100% निधी मी मिळवून दिला. आणि काय म्हणतात की गावित साहेबांनी काय केलं. एवढंच नाही, आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्या प्रकाशा बुराई आहे. प्रकाशा बुराई ही योजना त्यावेळेला मी सुरुवातीला त्यावेळेला ती मंजूर केली होती. त्यावेळेला टेंडर काढलं, परंतु त्यावेळेला त्याच्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये निधी मिळाला नाही. आता आम्ही सुप्रमा केला, 800 कोटी मंजूर करून दिलेले आहे आता, आणि त्याचे टेंडरही निघालेले आहे. हे लोकांना काय सांगतात, कुठे निघेल, कुठे निघालं, टेंडर निघालाय आणि ती योजना निश्चितपणाने होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की आमची संकल्पना आहे. त्या संकल्पनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, पुढील 5 वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आम्ही पाणी घातल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी जाहीरपणाने सांगतो. आणि एका बाजूला हे पाणी पोहोचत असताना दुसऱ्या बाजूला नवीन तंत्रज्ञान, त्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान नवीन या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊन आज जितकं उत्पन्न घेतो आपण, आपल्याकडे जमीन चांगली आहे, आपल्याकडे पाणी चांगलं आहे, आणि म्हणून याचा वापर करून त्या ठिकाणी 2 ते 3 पटीने जास्त कसं पाणी देता येईल आणि पीक कसं काढता येईल या दृष्टीने आम्ही नियोजन करतो. आम्ही पूर्वी नियोजन केलं होतं, आपल्या हिश्श्याला जितकं पाणी आहे ते ड्रीपच्या माध्यमातून सर्व शेतीला द्यायचं, त्याचबरोबर सर्व MIDC ला देऊन आमच्याकडे पाणी राहतंय, त्याचं आम्ही नियोजन केलं. आणि अशा पद्धतीने जोडधंदा पण द्यायचा आम्ही ठरवलं आहे. म्हणजे शेतकऱ्याला पण जोडधंदाचा फायदा देऊ आणि त्या ठिकाणी मजुरांनाही देऊ, जेणेकरून आमचं स्वप्न आहे की पुढील 5 वर्षामध्ये आमच्या या नंदुरबार जिल्ह्यातला एकही मजूर कामासाठी या जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही, त्याला इथे आम्ही काम उपलब्ध करून देऊ. कारण की आम्ही रस्त्यांच्या बाबतीमध्ये पण या ठिकाणी वेगवेगळे रस्ते आहेत. आता मी एक नवीन योजना तयार केली आहे, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता. पूर्वी नॉन प्लॅनचे रस्ते आपल्याला करता येत नव्हते, त्याच्यामुळे पाडे वस्त्या जाता येत नव्हतं, शेतीकडे जाता येत नव्हतं. आज ह्या योजनेमधून आपल्याला शेतीकडचे रस्ते, पाड्या वस्त्यांकडचे रस्ते, पुलं, फरशा, संरक्षण भिंती घेता येतात. आमचं टार्गेट आहे 1 ते 2 वर्षामध्ये या जिल्ह्यातला कुठेही जायचं असेल आम्हाला 12 माही आम्ही जाणार, याची व्यवस्था आम्ही केली आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सांगू इच्छितो, या वर्षी मी जुलैमध्ये 1300 कोटी बजेट केले.
या 2 वर्षात जे आम्ही 10-15 वर्षात पैसे देऊ शकलो नाही रस्त्याचे, ते पैसे आम्ही दिलेले आहेत. जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये जे काही राहिले आहे, निश्चितपणानं त्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, त्याचा सर्वे बरोबर केला नाही. आणि सर्वे बरोबर केला नाही म्हणून आपण त्या ठिकाणी जुना प्रस्ताव होते आणि जुने रेट होते, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले आणि म्हणून ते नवीन करून तेही आपण करण्याचं काम केलं. आता हे घरकुल योजना केली आम्ही, शहरात लागू केली आदिवासी विकास विभागाची, आणि बाकीच्या योजना पण आपण जे काही केल्या आहे त्या ज्याचा उल्लेख सुप्रियाताईंनी केला. आपण ड यादीमधल्या 40,000 लोकांना या घराची मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर आदिवासी खात्यामधून मी 20,000 लोकांना मागच्या महिन्यात मंजुरी दिल्या. त्याचबरोबर मोदी आवास योजना आणि रमाई घरकुल हे 7,000 लोकांना दिला. अशा पद्धतीने 67,000 घरांना आम्ही मान्यता दिली. आणि हे मान्यता देताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली, गावं विस्ताराने वाढली आहे आणि त्यामुळे गावठाण राहिलं नाही, लोकांना घर बांधायला जागा नाही. आणि म्हणून ज्याला घर बांधायला जागा नाही त्याला आम्ही प्रत्येकाला 1 लाख रुपये घराची जागा घ्यायला देणार आहोत. आणि याच्या पुढे आता आम्ही 1,20,000ला घर देतो. आता पुढच्या काळामध्ये 2 लाखाला आम्ही घर द्यायचे मंजुऱ्या दिल्या आहेत. अशा पद्धतीनं जे काही चांगलं करता येण्यासारखं आहे ते करा. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पूर्वी ठक्कर बाप्पा योजना होती, 35 लाख रुपये द्यायचो आम्ही, आता आम्ही 1 कोटी रुपये देतो. आणि त्याचबरोबर आमचं प्लॅनिंग झालंय, बाकीचे गावं आम्ही केलेले आहे. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्ली कॉन्क्रिटीकरण आणि पेवर ब्लॉकने आम्ही करणार आहे. 2 वर्षामध्ये या गोष्टी पूर्ण करू. कारण की काय, एक एक गोष्ट आम्ही आता संपत चाललो आहे आणि एक वेळ अशी येईल त्याच्या माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टी करता येईल. दुसऱ्या बाजूला हिनाताई 2012 साली मेडिकल कॉलेजला या काँग्रेसवाल्यांनी आपले मी आणला होता. कॉलेजला हॉस्पिटल पाहिजे, हॉस्पिटल बी सरकारचं, ते आमच्याकडे हँडओव्हर करायला विरोध केला आणि म्हणून त्यावेळेला मेडिकल कॉलेज होऊ शकलं नाही. नाहीतर 2012 खासदार झाल्या त्यावेळेला आपण आपलं सत्ता होती, त्या सत्तेला मध्ये हॉस्पिटल आपल्याला देण्याचं त्यांच्याकडून आपण त्यांच्याबरोबर करार केला आणि करार केल्यानंतर हिनाताईने मेडिकल कॉलेज मंजूर करून आणलं. त्याची इमारत आता बांधली जाते आहे, पहिली बॅच पण पास झाली. मोठं हॉस्पिटल होईल, आपल्याला त्या ठिकाणी मोफत आपल्याला सर्व प्रकारचं रोगांवर इथे इलाज होईल. दुसऱ्या बाजूला येत्या वर्षापासून आपण मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे रुग्ण आपल्या जिल्ह्यामध्ये आढळत आहे. औषधं महाग झाली आहे, तपासण्या महाग झाल्या आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने तेही करतोय. अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये गोष्टी करतोय. आदिवासी बांधवांसाठी हॉस्टेल असतील मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करतोय. एक गोष्ट सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, शासनाने जसं शेतीवरचं वीज पंपावरचं बिल माफ केलं त्याच पद्धतीचा एक मोठा निर्णय या ठिकाणी आपण महिलांसाठी घेतलाय. महिला किंवा मुलींसाठी जे शिक्षण घ्यायचं असेल, कुठलंही शिक्षण घेईल, कुठेही शिक्षण घेईल, महाराष्ट्रात घेऊ, भारतात घेऊ, देशाच्या बाहेर जाऊ, तर ते आपल्याला मोफत शिक्षण मिळणार. सरकार पैसा भरणार, तुम्हाला 1 नया पैसा भरावा लागणार नाही. याची व्यवस्था आमच्या सरकारने केली आहे. मी विचार केला, मधल्या काळामध्ये सर्व बांधव सर्व समाज आपल्याकडे काही मागत नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं प्रत्येक समाजाला त्याला पाहिजे त्या समाजाला समाज मंदिर बांधून द्यायचं. आम्ही समाज मंदिर शासनाकडून मंजूर करून आणली. या ठिकाणी चंदूने काय केलं, पत्र दिलं कलेक्टरला, हे यांना देऊ नका, ही जागा पहिल्याने ताब्यात घ्या वगैरे असं करून यांनी केलं. मी विचार केला, बिचारा प्रत्येकाला वाटतं आपल्या समाजाचं भवन व्हावं आणि म्हणून यांना मी हे समाज मंदिर दिले आहे. ही माझी जबाबदारी आहे
हे निवडणुका संपल्याबरोबर सर्वांची समाज मंदिरं उभं करण्याचं काम मी निश्चितपणे करेन, एवढं या ठिकाणी सांगतो। आणि त्याचबरोबर मी 2 कोटी दिले, 1.5 कोटी राहिलेले समाज असतील त्यांनाही बांधून देईल, एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो। दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देतो, तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, या ठिकाणी अमृत योजना म्हणून केंद्राची योजना होती, अमृत योजना म्हणून केंद्राची योजना होती। तुमचे हे ओपन स्पेस आहे ना, ओपन स्पेस, या ओपन स्पेसला त्या ठिकाणी गार्डन करायचं, काही हॉल बांधायचा वगैरे म्हणून केंद्र सरकारने पैसा दिला। मी फिरतो, मला एकही ठिकाणी काही दिसलं नाही। त्या ठिकाणी बगीचा करायचा होता, त्या ठिकाणी पोरांसाठी बसायला बाक वगैरे ठेवायचे होते, त्या ठिकाणी लहान लहान त्या ठिकाणी ऑफिस टाईप बसायचं करायचं होतं। तब्बल 8 कोटी रुपये याच्यासाठी आला होता आणि जवळजवळ 20 का 22 ठिकाणी 21 ठिकाणी हे ओपन स्पेस मध्ये करायचं होतं। आता तर मी बघितलं एका ठिकाणी काही नाही। ज्या वेळेला आम्ही आमच्या नगरसेवकांनी तक्रारी केल्या त्यावेळेला काढलं होतं, आम्ही बघितलं त्यावेळेला कुठे काही दिसलं नाही। अशा पद्धतीनं तेही पैसे खाऊन गेले। म्हणजे या लोकांना, हे लोक काय करतात, त्यांना वाटलं कोणी बोलत नाही, आमचे बाकीचे बी बिचारे घाबरतात आणि म्हणून मी म्हटलं फार दिवस झाले सुभाष चौकामध्ये ठेवून जरा यांचे लफडे कसे काय करतात हे तुम्हाला सांगावं, आणि म्हणून त्याच्यासाठी किंवा आपल्याला कळलं पाहिजे। तरुण पोरांना माहित नाही, जुन्या आमच्या लोकांना सर्वांना माहित आहे यांचे लफडे, बरोबर आहे ना? आणि म्हणून हे कळलं पाहिजे हे काय काय करतात ते। अरे यांनी तर गुंडे पाहिले, गुंडे त्यांना गुंडांना पाठवतात याला त्याला दम द्यायला आणि दुसऱ्यावर दोष देतात, हे असं करतात तसं करतात। अरे हे आजकाल ना रेतीची बी चोरी करू लागले, रेती माहिती आहे ना, डंपरच्या डंपर रात्री पास करतात। म्हणजे मी पहिले जे सांगत होते ना, हे खडी खातात, डांबर खातात, हे खातात ते खातात, आता रेती बी खायला लागले, गटार बी खायला सांगतात। म्हणजे हे तुम्हाला माहित झालं पाहिजे, हे आतले लफडे तुम्हाला माहित नसतात आणि तुम्हाला वाटतं की हा भैया करतात, आणि म्हणून तुम्हाला सांगितलं पाहिजे। आता काय झालंय, भैयाचं जरा ठिकाण्यावर नाही, त्याच्यामुळे काय करतो माहित नाही। दुसरा म्हणतो युतीचा धर्म पाळायचा, चुपचाप बोलवतो आणि सांगतो याला तडवीला मदत कर, दुसरीकडे सांगतो भरतला मदत कर, शिरीषला मदत कर, असं म्हणून सांगतो। आता काय झालंय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तिथे याला आमदार बनवू। आज मुख्यमंत्री साहेब आले होते, त्यांनी सांगितलं याला आमदार बनवू आणि कोणाला तरी महामंडळ बनवू। अरे पण महामंडळ बनवायला, मंत्री कोणाला आमदार बनवायला मुख्यमंत्री तर झालं पाहिजे ना। अमित शाह साहेबांनी जाहीर करून टाकलंय पुढचा मुख्यमंत्री हा भाजपाचाच राहील, त्याच्यामुळे यांचा आमदार बनवायचं ना महामंडळ द्यायचं कुठल्या संबंधाला, हे फेकम फाकीच आहे। आणि त्याच्यामुळे काय काळजी करायचं नाही। हिनाताईने या आमदारकीच्या वेळेला हिनाताईचा विरोध केला ना, हिनाताईने गेम करून टाकला त्याचा। त्याच्यामुळे आता पुन्हा करतोय ना, आता तर डबल गेम होणार आहे। डबल गेम म्हणजे काय, आपल्याला ह्या निवडणुका संपल्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या नगरपालिकेमध्ये आपल्याला गेम करायचा आहे, आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद येणार आहे, त्या जिल्हा परिषदेमध्ये बी गेम करायचा आहे। आता इथे गेम करता करता तिकडे शहादात बी करायचा आहे आपल्याला। त्याच्यामुळे हे आता खोटं बोलायचं, फसवायचं, आता खोटं बोलून त्या आमच्याला उभं केलंय। आमच्याला बी वाटतं मला आमदार बनवेल, आमच्याचा विषय संपलेला आहे। त्या ठिकाणी ताईने नीट करून टाकलंय, त्यावेळेला खोटं बोलून बोलून संविधान बदलणार, संविधान बदलणार अशा पद्धतीचं सांगत होते। कोण म्हणे सवलती काढून घेणार, सर्वांना कोण चुकलं, हे किती लबाड आहे, किती खोटं बोलतात। आता इथे आलाय राहुल गांधी आला, राहुल गांधी इथे काय म्हणतात,
की संविधान, आणि तिकडे परदेशात जातात आणि परदेशात त्या पत्रकारांना सांगतात हम सत्ता में आएंगे, दलितों का, आदिवासियों का, ओबीसी का आरक्षण समाप्त कर देंगे. म्हणजे कसं आहे, दुतोंडी, एक तोंड इथे वाकडं आणि एक तिकडं, हे अशी माणसं आहे. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की ही असली माणसं आहे, त्या माणसांना आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चांगली माणसं जे तुमच्या हिताच्या गोष्टी करतात, तुमच्या विकासाच्या गोष्टी बोलतात, तुमचं चांगलं झालं म्हणून विचार करतात, त्या माणसांच्या आपण मागे उभं राहिलं पाहिजे. फसवे खोट्या माणसांपासून सावध राहा. यांच्या पिढ्यानपिढ्या खोटं बोलत आल्या आणि म्हणून लोकांना ज्यांना लक्षात आलं त्यांनी दूर करत गेले यांना. तसं आपल्याला दूर करावं लागेल आणि आपल्या गरीब माणसाला, गरजू माणसाला उभं करावं लागेल. आणि म्हणून हे उभं करण्यासाठी आपल्याला सर्वांना संघटितपणानं, एकत्रितपणानं एकत्र यावं लागेल. काय आहे, कधी काय स्टेटमेंट करायचं, कधी आदिवासीच्या विरुद्ध बोलायचं, कधी हिंदूंच्या विरुद्ध बोलायचं, अजून कोणाच्या विरुद्ध बोलायचं, हे याचं धंदा आहे. आणि म्हणून त्याला फिरूच देत नाही. प्रचाराला निघतच नाही, जातो एकाच्या घरी बसतो. कोण माहित आहे ना? आता त्याचा कार्यक्रम झालेला आहे, उरला सुरलेला कार्यक्रम करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला मला विनंती करायची आहे, आपण बरेचसे वसतिगृह वगैरे बांधकाम सुरू केलंय. मराठा समाजाचे मुलांच्या मुलींच्या वसतिगृहाची पण जागा मिळाली आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी बांधणार आहे, तेही सुरू होईल. आणि याच्या पुढे आपल्याला या ठिकाणी मोठं गार्डन करू आपण. विलचक डॅमच्या तिथे पर्यटन क्षेत्र आपल्याला तिथे डेव्हलप करायचं आहे. प्रकाशा, सारंगखेडा आपल्याला करायचं आहे. आणि मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो, हे बघा, पावसाचं खरं नसते, कधी पाऊस पडतो कधी पडत नाही. आणि म्हणून आपण 2 वर्ष त्रास भोगला पिण्याच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी. आणि विरचक धरणावरून आजूबाजूच्या खेड्यांना पण पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. म्हणून मी मागे सांगितल्याप्रमाणे मी निवडून आल्याबरोबर नंदुरबार शहराला तापी वरून पाणी पुरवठा आणून देणार आणि त्याच्यावर तुमचे करून देणार. आणि मी सांगितलं तसं तुम्हाला आता जितके पैसे लागतात त्याच्यावरती 1 नया पैसा लागणार नाही, 1 नया पैसा नाही, हे पण सांगतो. आता या लोकांचे धंदे कसे झाले, हे काय करतात, ही नगरपालिका ताब्यात आली का आजूबाजूच्या जमिनीवर आरक्षण टाकायचं, हडप करायचं. ही आपल्या नगरपालिका याच्या बाजूची जमीन बी आरक्षण टाकलं होतं, केतकरवाडा, इथेही आरक्षण टाकलं. त्याच्यानंतर ते आपलं चौफुली, करण चौफुली, त्या करण चौफुली, हे बघा, इनामी जमीन घेता येत नाही, ज्याच्या देवस्थानच्या जमिनी घेता येत नाही, उलट सुलट लफडं करून ती जमीन घेतली आहे, तीही आता जाण्याच्या लाईनवरच आहे. आणि इकडे काय काढलं, दवाखाना काढू. काय केलं माहिती आहे का, पूर्वी आम्ही नवीन राजकारणात आलो होतो त्यावेळेला काय झालं की आम्ही मीटिंग व्हायची, पवार साहेब सांगायचे, पूर्वी लोक यायचे, ते सांगायचे साहेब शेतीमध्ये इतकं पिकवलं, तितकं पिकवलं म्हणायचे. नंतर यायला लागले, साहेब शैक्षणिक संस्था काढल्या, इतका पैसा भेटला, शिक्षण संस्था वाढली, वेगळा पैसा भेटला, असं म्हणायचे. आणि तसं आता हे काय करतात, दुसऱ्याच्या जमिनी हडप करायचं काम करतात. सत्ता आली, सांगणार हे महत्वाची जमीन आहे, हे या कामासाठी लागते, कमी किमतीमध्ये जमिनी हडप करायच्या. तसं यांनी देवस्थानाच्या जमिनी हडप केल्या. तसं आता हे मी म्हटलं तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दवाखाना काढला. त्या दवाखाना कशाला काढला की या ठिकाणी आपलं ते कार्ड आहे, आरोग्य कार्ड, त्या आरोग्य कार्डचं तिथे रजिस्ट्रेशन मिळवलं. वास्तविक दवाखाना जुना असला पाहिजे, व्यवस्थित चालत असला पाहिजे तरच, पण सत्तेचा गैरवापर करून तिथे काढला आयुष्यमान कार्ड. आणि आयुष्यमान कार्ड रजिस्ट्रेशन तिथे करायचं. तुम्ही जाऊन बघा सर्व, माझी विनंती आहे तुम्हाला,
तुम्ही जाऊन बघा त्या दवाखान्यात किती लोक असतात आणि तिथून त्यामुळे ते जाणारे पेशंट जास्त पैसे लावायचे, पैसे कमवायचं काम धंदा सुरू झाला. शैक्षणिक संस्था मी म्हटलं ना, शिक्षणाला याच्यातून पैसे कमवायचे. आता दवाखाना काढला, सेवेसाठी काढतो म्हणून घोषणा करायच्या आणि सेवा बाजूलाच राहिली, मेवा खायचं काम धंदा सुरू केला खोटा. तर या गोष्टी तुमच्या माहितीसाठी मी सांगितल्या आणि हे तपासून घ्या तुम्ही. आणि हे मी सांगितलेले सर्व तपासून घ्या आणि खोटं निघालं तर मला दोषी धरा आणि खरं निघालं तर लेंडमुंड करा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि पुढे आपल्याला या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने बरेच काही कामं करणं गरजेचं आहे. आपल्याला सर्वांना उभं करायचं आहे या जिल्ह्यामध्ये. जिल्ह्याच्या विकासाला हे बघा, तुम्ही एकंदरीत हा जिल्हा आम्ही निर्माण केला, हा जिल्हा निर्माण केला, धुळ्यापासून वेगळा केला. धुळ्याची डेव्हलपमेंट आणि आपली डेव्हलपमेंटची तुम्ही जर तुलना केली तर निश्चितपणानं नंदुरबार जिल्हा फार पुढे गेलेला आहे. आणि हे सर्व तुमची मेहनत आहे, आपल्या सर्वांची. तुम्ही आम्हाला सहकार्य करतात, प्रत्येक गोष्टीला चांगली गोष्ट समजून तुम्ही पाठिंबा देतात आणि त्याच्यामुळे हे घडू शकतं. तुम्ही खूप प्रेम केलं माझ्यावर, खूप आशीर्वाद दिले, एक विश्वास ठेवला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी मानतो. तुम्हाला धन्यवाद देतो. आणि हे गोष्टी आपल्याला करायच्या, आम्ही इमानदारीने करतो, आम्ही आपल्या भल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठीच करतो. आणि म्हणून आपल्याला या पुढच्या काळामध्ये पुन्हा 20 तारखेला मतदान आहे. माझं नाव 3 नंबरवर आहे, डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित. माझ्यासमोर माझा फोटो आहे, त्याच्यासमोर कमळ आहे. कमळच्या समोर बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा अशी आपल्याला नम्र विनंती आहे.